जगदादि जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्यांच्या पावन चरणी अनंत कोटी नमन करून आपणा सर्वांना अभिवादन. आजचा प्रश्न योग मार्गाशी संबंधित आहे. तंत्र मार्ग, योग मार्ग याच्याही काही गूढ विधी असतात. प्रश्न तृतीय नेत्राशी संबंधित आहे. शिवभगवंतांना जसं तृतीय नेत्र आहे, हे तृतीय नेत्र म्हणजे काय, त्याचाही काही लक्षार्थ वाच्यार्थ निघतो का? खरंच हा तिसरा डोळा प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने दिलेला आहे का? तृतीय नेत्र जागृत झाले की काय घडतं, ते जागृत करून घ्यावं की नाही, त्या संबंधित प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न तंत्र मार्गातला आहे. शिवभगवंत आणि पार्वतीचा जो संवाद झाला, ज्याला आपण विज्ञान भैरव तंत्र असं म्हणतो, त्याच्यामध्ये पण हे फार सविस्तरपणे सांगितले गेलेलं आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण ओशो यांनीही फार सुंदरपणे केलेलं आहे. तर यूट्यूबमध्ये अशा व्हिडिओंची तुम्हाला रेलचेल दिसून येईल की तृतीय नेत्र किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला थर्ड आय असं म्हणतो. ज्या व्यक्तीचं आज्ञाचक्र जागृत झालेलं असतं, तृतीय नेत्रालाच आज्ञाचक्र असंही म्हणतात. आता हे आज्ञाचक्राचं नाव याला का ठेवण्यात आलं? आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी असंच काहीतरी संशोधन केलेलं नाही आहे. त्याला प्रत्येक संशोधनाच्या पाठीमागे सत्याचा आधार आहे. प्रदीर्घ संशोधनाअंती ते हुडकून काढलेलं आहे. आज्ञाचक्र, जसं की हे चक्र आज्ञेसाठी आसुसलेलं आहे. ह्या चक्राला आज्ञेची भूक आहे. प्रकृती आणि पुरुष ही जी दोन तत्व आहेत, यालाच इंग्लिशमध्ये मॅस्क्युलिन पॉवर आणि फेमिनाईन पॉवर असं म्हणतात, किंवा याला चीन देशामध्ये यिन आणि यांग असं म्हणतात. जसं विद्युतच्या भाषेत सांगावं तर जसं ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पोल असतात, तशा ह्या दोन शक्ती निसर्गामध्ये, ह्या दोन शक्तीचा खेळ आपल्याला दिसून येतो. तर हे आज्ञाचक्र जे आहे, आज्ञाचक्राच्या पाठीमागं तो पुरुष तिथं वास करतो. पुरुष म्हणजेच आत्मा, परमात्मा, आणि प्रकृती म्हणजे निसर्ग. ते शक्तीचं प्रतीक आहे, ते कुंडलिनीचं प्रतीक आहे. त्याला जगदंबा असं म्हणतात. थोडक्यात ती एक स्त्री शक्ती आहे, त्यालाच फेमिनाईन पॉवर असं म्हणूया. आणि ही प्रकृतीची सर्व खटाटोप, प्रकृतीचा सर्व झालेला विकास, ह्याचं एकच कारण आहे, पुरुषाला सुख देणे. पुरुषासाठीच ही प्रकृती आहे. प्रकृतीमध्ये जे जे काही चाललंय ते कशासाठी आहे? पुरुषाला ती हे सर्व दाखवत आहे. प्रकृतीतली सुख दुःख हे सगळं ती फिरवून दाखवत आहे हात धरून. आणि पुरुष ते सर्व तो अनुभवित असतो. अनुभवून शेवटी पुरुष सर्व काही सुख दुःखाचा अनुभव घेऊन शेवटी जेव्हा तो आपल्यामध्येच स्थिर होतो, तेव्हा त्याला साक्षी भाव असं म्हटलेलं आहे. तर हे आज्ञाचक्र, ही प्रकृती ह्या पुरुषाच्या आज्ञेसाठी आसुसलेली आहे. आत बसून जेव्हा पुरुष आज्ञा करतो, त्या प्रकृतीमध्ये ह्या घडामोडी दिसून येतात. त्याप्रमाणे ते कार्य होत चाललेले दिसून येतात. परंतु यासाठी प्रचंड विल पॉवर असणं आवश्यक आहे. आपणही हजार अपेक्षा करतो, हजारो आपली स्वप्न आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत.
मग आपण आशा आकांक्षा केली तर ह्या प्रकृतीमध्ये तसं दिसून येत नाही. का बरं? कारण आपल्यामध्ये संकल्पशक्ती नाही आहे. आपल्यामध्ये विल पॉवर नाही आहे. आज्ञाचक्र आपलं जागृत नाही आहे. म्हणतात की शिवभगवंताचं आज्ञाचक्र जागृत आहे. त्यामुळं शिवभगवंताला आपल्यासारखी एवढी खटाटोप धडपड करायची गरज नाही. बसल्या ठिकाणीच शिवभगवंताला जे काय ते मिळून जातं. ह्याच्या पाठीमागं हे पण एक खोलवरचं चिंतन आहे की जगामध्ये एवढी खरे तर धडपड करण्याची काहीच गरज नाही. जे जाणकार आहेत ते चक्राला जागृत करून घेतात आणि ते जे इच्छा करतात ते प्रकृतीमध्ये आपोआप घडून येतं. यासाठीच जे गुरु लोक असतात त्यांनी हे आज्ञाचक्र जागृत केलेलं असतं आणि त्यामुळंच त्यांनी दिलेला आशीर्वाद म्हणा किंवा शाप म्हणा तात्काळ घडून येतो. पुराण कालामध्ये आपण जे पाहतो ना की ऋषीमुनी शाप द्यायचे आणि ते तात्काळ घडून यायचं म्हणे. जसं की परशुराम भगवंताने शाप दिला आपल्या पत्नीला आणि तिचं शरीर लगेच कुष्ठरोगांनी संपूर्ण शरीरामध्ये जखमा झाल्या आणि ते रक्त पूद्वारे वाहू लागलं. तुझं संपूर्ण शरीर गलित होऊ दे असा शाप दिला परशुराम भगवंताने आपल्याच पत्नीला. आणि शेवटी आपल्याच मुलाला तिचा शिरच्छेद करायला सांगितला. कोणी? जमदग्नी ऋषींनी आपल्याच मुलाला, ज्याला आपण परशुराम अवतार म्हणतो. पुराण कालामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहतो. शिवभगवंतानी तृतीय नेत्र उघडला आणि कामदेवाचं दहन केलं. हे सर्व आपल्याला कपोलकल्पित असं वाटतं, पण ह्याच्या पाठीमागं पण काहीतरी वास्तविक सत्य दडलेलं आहे. खरोखरच जर आज्ञाचक्र जागृत होऊ लागलं तर बघा तुम्ही जे काही इच्छा करता ना ते आपल्या आपण प्रकृतीमध्ये घडून येतंय असं दिसतं. जसं की गौतम ऋषींनी शाप दिला अहिल्याला की तुझं दगडात रूपांतर होऊ दे. इंद्रासोबत समागम करताना तू काय दगडासारखी पडली होतीस काय? तर तू दगडाचंच तुझं रूप होऊ दे म्हटलं की ती अहिल्या दगड होऊन पडली म्हणे. कारण अहल्येकडून अजाणतेपणी चूक घडली होती. तिला माहीत नव्हतं की इंद्राशी समागम करताना हा माझा पती आहे की कोण आहे. कारण हा इंद्रदेव तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन आलेला होता. गौतम ऋषींचं रूप तो घेऊन आलेला होता. कथा तुम्हाला सगळे माहीतच आहे. पुराण काळातल्या कथा घडल्या आहेत की न घडल्या ते देव जाणो. पण त्याच्या पाठीमागं शिकण्यासारखं किंवा त्याच्या पाठीमागचं इंगित, त्याचा काही लक्षार्थ पण असतो. हे सत्य, आज्ञाचक्राचं सत्य. आणि शेवटी आपण पाहतो ना की इंद्रदेव कसा इंद्रिय लोलूप आहे. इंद्रिय लोलूप असल्यामुळंच त्याला इंद्र हे नाव पडलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या इंद्रदेवांनी अहिल्याला पहाटेच्या वेळेस तिच्या नवऱ्याचं रूप घेऊन, की जेव्हा अहिल्याचा नवरा गौतम ऋषी स्नानासाठी आन्हिक उरण्यासाठी जेव्हा तो आपला आन्हिक उरकण्यासाठी जेव्हा तो नदी किनारी गेला होता तेव्हा आपलं रूप पालटून तो अहिल्याला जवळ येऊन तिचं शीलहरण करतो अशी कथा सांगते. आणि त्यानंतर गौतम ऋषींना हे जाणवलं काहीतरी असं अनाहुत घडत आहे. आणि ते जेव्हा पटकन आपल्या पर्णकुटीरकडे आले तेव्हा ते पाहतात तर काय, घरामध्ये एक गौतम ऋषी आहे. माझ्यासारखाच दिसणारा हा पुरुष कोण आहे? अंतर्ज्ञानाने त्याने ओळखलं आणि शाप दिला. तू इतका इंद्रिय लोलूप आहेस की तुझे संपूर्ण शरीरभर तुझं लिंगेंद्रिय होऊन जाऊ दे. संपूर्ण शरीरभर जननेंद्रियाचा उगम होऊ दे. आणि तो शाप पण खरा ठरला. पुढं इंद्रदेवाला आपली चूक जाणवली. पुढं तो परोपरिणीतींची क्षमा याचना करू लागला. आता ह्या अत्यंत रागीट असलेल्या ऋषीमुनांचा एक चांगला गुणही असतो की ते लगेच क्षमा पण करतात. परत त्यांना दया आली आणि त्यांनी परत उशाप दिला की ते जे शरीरभर ते शिष्णेंद्रिय आहे ते सगळं जाऊ दे आणि तिथं डोळ्याचं रूप येऊ दे. मग पुढं सहस्त्राक्ष असं नाव पडलं इंद्रदेवता.
म्हणजे बघा, असल्या सगळ्या भानगडी त्या पुराण कालामध्ये देवलोकामध्ये पण असं सगळं काही घडत होतं. सांगण्याचा उद्देश काय, अवांतर विषय सोडून द्या. इथं सांगायचा उद्देश काय की हे जे चमत्कारिक असं काहीतरी दिसून येतं ना, त्या पाठीमागं ह्या आज्ञाचक्राचीच कमाल आहे. आज्ञाचक्र जितकं जागृत होईल तितकं आपण जी जी काही इच्छा प्रकट करू ते आपण ते साकार होताना आपल्याला दिसून येईल. हे आज्ञाचक्र 2 भुवयाच्या बरोबर मध्यभागी आहे आणि त्याकडे आपलं लक्ष केंद्रित असावं. बहुतेक याच उद्देशाने ऋषीमुनींनी सर्व स्त्रियांना कुंकू लावण्याचा प्रथा चालू केली. त्या पाठीमागं पण फार मोठं विज्ञान आहे. आता कुंकू म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाऱ्याचा अंश असतो. मग ते थोडंसं खाजवल्यासारखं तिथं होतं. खाजवल्यामुळं तिथं लक्ष सारखं जातं आपलं. थोडक्यात सांगायचा उद्देश काय की तुमचं केव्हाही लक्ष आज्ञाचक्राकडे असू दे. आज्ञाचक्राकडं लक्ष आपलं केव्हा जातं, जेव्हा आपण शांत असतो, स्थिर असतो, जेव्हा आपण गंभीर ध्यानामध्ये बुडून जातो, परमानंदाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, तेव्हा आपलं लक्ष ऑटोमॅटिक काहीही न करता आज्ञाचक्राकडे जात असतं. जसं की कडकडत्या उन्हामध्ये तुम्ही बाहेरून येता, जेव्हा माठातलं थंडगार पाणी, फ्रीजमधलं पाणी प्यायला मिळतं, तेव्हा बघा कसं एक सुखाचा आभास होतो आणि आपले डोळे आपण अर्ध उन्मिलित होतात. डोळे अर्ध उन्मिलित केव्हा होतात, जेव्हा आपलं लक्ष आज्ञाचक्राकडे जातं, तेव्हा एक अत्यंत सुखाचा भास होतो. तिथे इतका परमानंद आहे त्या आज्ञाचक्रामध्ये की तिथे गेल्यानंतर सर्व काही व्यर्थ वाटू लागतं. आपण कधीमधी काही सेकंदभर त्याचा अनुभव घेतो, पण तेच ऋषीमुनी 24 तास त्या स्थितीमध्ये असतात असं सांगितलं जातं. ओशोंनी पण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सांसारिक लोक सामान्य मैथुनाच्या क्रियेमध्ये काही सेकंदासाठी ज्या आनंदाचा, परमानंदाचा अनुभव घेतात, तोच आनंद एखादा योगी आज्ञाचक्रामध्ये 24 तास त्याच आनंदात असतो असं म्हटलेलं आहे. ह्यालाच दशम द्वारामध्ये मिलनाची क्रिया असं ते नाव दिलेलं आहे. त्याचंच आता इंग्लिश व्हर्शन तांत्रिक सेक्स म्हणून पण आलेलं आहे आणि तुम्हाला यूट्यूबमध्ये भरपूर त्याचे व्हिडिओ मिळतील. आज्ञाचक्रामध्ये पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्तीचा संभोग कसा चालतो, फार मोठं विज्ञान या पाठीमागं दडलेलं आहे. प्रस्तुत आपला विषय तो नाही आहे, तर सांगायचं एवढंच आहे की हे आज्ञाचक्र अत्यंत महत्त्वाचं आहे. जिथे जिथे समाधीचा अनुभव येतो, समाधीचे जितके प्रकार सांगण्यात आलेले आहेत योगामध्ये, पतंजलीने जे वर्णन केलं आहे, सवितर्क समाधी, निर्वितर्क समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी, सानंद समाधी, सस्मित समाधी, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, अत्यंत श्रेष्ठ प्रतीची समाधी जी सहजपणे या जीवात्म्याला लभ्य होते, त्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलेलं आहे. ज्ञानमार्गामध्ये जी समाधी लागते त्याला निर्विकल्प समाधी असं म्हटलेलं आहे. आणि ही निर्विकल्पाची समाधी ह्याच आज्ञाचक्रामध्ये घडून येते. आपल्याला सध्या आज्ञाचक्राविषयी जाणून घ्यायचं काय की हे आज्ञाचक्र म्हणजे एक फार मोठी संपत्ती आहे. हे जागृत करण्याची कला ज्याला साध्य झाली तो ह्या जगामध्ये काहीही मिळवू शकतो. अगदी थोड्याशा प्रयत्नाद्वारे पण तो मिळवू शकतो. एवढी धडपड करून घेण्याची काही गरज नाही आहे जे आपण वणवण करतो जगामध्ये, होय की नाही. कविरत्न कालिदासांचं पण ते आज्ञाचक्र ते जागृत झालं. आणि मला सांगा, कविरत्न कालिदास कुठल्या कॉलेजमध्ये गेला होता शिकायला? एखादा अनपढ व्यक्ती, अशिक्षित व्यक्ती किती मोठा कवी होतो. त्या कुंडलिनी शक्तीचा जागरण झालं, मूलाधार चक्रामध्ये जगदंबेचं दर्शन झालं आणि ती सरस्वती माता येऊन जिभेवरती काहीतरी लिहिते, ओम अक्षर लिहिते आणि हा व्यक्ती जगप्रसिद्ध होतो, महान कवी होतो.
पंगुम लंघयेते गिरीम. एखादा लंगडा पण डोंगर चढून जावा जर त्याची कृपा झाली तर. होय ना. असं म्हणतात ना, श्लोक वगैरे बरेच भरून पडलेले आहेत पुराणामध्ये, शास्त्रामध्ये. नीन ओलिदरे कोरडू कोनुरुवदय्या असं म्हटलेलं आहे. नीन ओलिदरे, तुझी कृपा झाली तर एखादा ओंडका पण, वाळलेला ओंडका पण तो पल्लवित होऊ शकतो. मग हे सगळे आपण पाहतो ना, हे सर्व काही शक्य आहे. केव्हा शक्य आहे की निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे, हे अपार संपत्ती, अपार शक्ती आपल्यामध्ये दडलेल्या आहेत. ह्या सुषुम्ना नाडीमध्ये जे 7 चक्र आहेत, ह्या चक्रामध्ये जे जे काय दडलेलं आहे ते आपल्याला अजून काहीच माहीत नाही आहे. ह्या ह्या हे चक्र जर जागृत करून घेण्याची कला आपल्याला समजली ना, तर मग मला सांगा, जगामध्ये असाध्य असं काय सांगा. तो काहीही करू शकतो. त्याच्या शक्तीला सीमाच नाही. रावणाला हे सगळं माहीत होतं. रावणाची कुंडलिनी शक्ती जागृत होती. निखुंबला देवीचं त्यांनी साक्षात्कार करून घेतला होता आणि बऱ्याच तामसिक शक्ती त्याच्या अधीन होत्या. आज्ञाचक्राची ही कमाल आहे. आणि वैज्ञानिक लोक पण म्हणतात की 2 भुवयाच्या मध्यभागी 1.5 ते 2 इंच खोलवर शेंगादाण्या एवढा दाणा असतो आणि तो एका आवरणाने, कुठलं तरी एक आवरण त्याच्यावरती आहे. त्याचं कार्य सध्या बंद आहे आपल्याकडे. आपल्यामध्ये त्याचं कार्य बंद आहे. तिथं आपल्याला ध्यान केंद्रित करावं लागेल आणि जितकं आपण ध्यान केंद्रित करू त्याच्यावरचं टरफल तुटून जातं आणि त्याच्यावरचं जेव्हा टरफल, एक आवरण तुटून जातं, तेव्हा त्याचं खरं कार्य चालू होतं. आणि हे पश्चिम बंगालच्या काही लोकांना समजलं की हे आवरण तुटलं की अशा चमत्कारिक शक्ती प्राप्त होतात. चमत्कारिक शक्ती म्हटल्या की मग ह्या सगळ्या आजचे वैज्ञानिक जे सांगतात ना, टेलिकिनेस, क्लॅरिवाइन्स, टेलिपॅथी, इंट्युशन्स, आभास होणं, सिक्स सेन्स असं म्हणतो आपण, सिक्स्थ सेन्स, हे सगळं जागृत होऊ लागतं. बसल्या ठिकाणी तुमच्या खोलीमध्ये काय आहे, स्वयंपाकघरात काय तुम्ही लपून ठेवलं, हे सगळं बाहेर एखादी व्यक्ती ज्याचा तृतीय नेत्र जागृत आहे, तो बसल्या ठिकाणी हे सर्व पाहू शकतो. ह्या बसल्या ठिकाणी तो परगावी काय चाललेलं आहे, मग ते हजारो किलोमीटर लांब असलं तरी पण त्याला ते दिसू शकतं. अशा काही गूढ शक्ती ह्या आज्ञाचक्रामध्ये लपून बसलेल्या आहेत. फक्त एवढंच की ते जागृत करण्याची कला आपल्याला माहीत नाही. आता ते ऋषीमुनी म्हणतात की त्याच्यावरचं टर्फल केव्हा निघून जाईल, जेव्हा आपलं ध्यान त्याच्यावरती केंद्रित होईल. आणि तुम्हाला माहिती आहे, ध्यान म्हणजे फोकस आहे, एनर्जीचा फोकस आहे. एनर्जीचा फोकस सारखा पदे पदे तुम्ही त्या तृतीय नेत्राकडे लक्ष देऊ लागेल तर काय होईल, तिथे एक हीट तयार होईल, उष्णता निर्माण होईल आणि त्या उष्णतेमुळं ते टर्फल आपल्या आपण तुटून जाईल. मग ते टर्फल आपल्या आपण तुटून गेलं की मग त्याच्या शक्ती तुम्हाला हासिल होतील, तुम्हाला अवगत होतील. तुमच्यासमोर ते हात जोडून उभ्या राहतील शक्ती, दिव्य शक्ती. तृतीय नेत्र जागृत झाला की एक नवीनच जग तुमच्यासमोर प्रकट होईल की जे अदृश्य जग आहे, जे मोठमोठ्या ऋषीमुनींनी, संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. प्रेतलोक म्हणा, स्वर्गलोक म्हणा. आता ह्या विज्ञान युगामध्ये हे सर्व आपल्याला खोटं वाटतं की कुठं आहे बाबा स्वर्गलोक असतं म्हणे, तिथे सर्व देवता असतात, प्रेतलोक आहे म्हणे, भूतं असतात. आता विज्ञानवादी लोक तर मानायला पण तयार नव्हते की भूतं खेतं असतात, परंतु आता वैज्ञानिकांना पण त्याची चुणूक भासू लागली, वाटू लागलं की भूतखेतं असतात. मग आता तेच त्यांनीच ते मशीन पण तयार केलं, किरलियन फोटोग्राफी म्हणून, आणि त्या फोटोग्राफीमध्ये भूतखेताची चित्र पण तेच दाखवू लागले. इतकी वर्ष ते परदेशाचे लोक आपल्याला नावं ठेवायचे की भारत देश हा अंधश्रद्धाळू देश आहे, इंडिया इज अ सुपरस्टिशियस. भारत देश हा अंधश्रद्धाळू असं नावं ठेवणारे, भूताखेतांवरती विश्वास ठेवणारे भारतीय मूर्ख आहेत असं ते म्हणायचे. परंतु आता तेच मानत आहेत की जगामध्ये भूतखेतं असतात आणि त्याचे फोटो पण ते यूट्यूबमध्ये रेलचेल आहे अशा व्हिडिओंची. तुम्ही कधी पाहिलं असेल काही भूतांचे फोटो वगैरे.
असतात, ह्याला नाकारता येत नाही. आपल्या ऋषीमुनींनीही ते वर्णन करून ठेवलं आहे वेदांमध्ये. ह्याला सर्व शास्त्रीय आधार आहे. दासबोधामध्ये पण रामदास महाराजांनी सांगितलेले आहे की भूतांचे किती प्रकार असतात. ते दासबोध ज्यांनी वाचले त्यांना ते जाणवेल. वेताळ, खवीस, म्हसोबा अशा निरनिराळ्या तामसिक शक्ती, सात्विक शक्ती, 64 योगिनी, अशा बऱ्याच शक्ती यक्षिणी आहेत म्हणे. यक्षिणी, योगिनी, अप्सरा अशा शक्ती ह्याच जगामध्ये वास करतात आपल्यासोबत. आपल्यामध्येच त्यांची ये-जा चालू असते, परंतु त्यांना आपण दिसत नसतो, आपल्याला ते दिसत नसतात. पण ज्यांचं आज्ञाचक्र जागृत होतं त्यांना मात्र हे सर्व काही दिसू लागतं. एक नवंच जग त्यांच्यासमोर मोकळं होतं. पश्चिम बंगालच्या लोकांनी याचा दुरुपयोग केला. मग ते काय करू लागले? ध्यान करून ते आज्ञाचक्राचं टर्फल जे कठीण कवच आहे ते ध्यान करून ओपन करण्याऐवजी त्यांनी छोटीशी एक शस्त्रक्रिया करून ते वरचं टर्फल ते तोडून टाकण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि ध्यान न करताच, मन सात्विक न करता, त्या साधनेतून न जाता यम, नियम, आसन, प्राणायाम हे काहीही पालन न करता अस्वच्छ मन आहे, पापी मन आहे, अधर्मात बुडणारं मन आहे आणि त्यांनी आज्ञाचक्र जागृत करून घेतलं. आणि आज्ञाचक्र जागृत कृत्रिमपणे केल्यामुळं त्या निसर्गाच्या दिव्य शक्ती त्यांना अवगत झाल्या. आणि त्यामुळं साहजिकच आहे, मन शुद्ध नसताना आपल्या हातामध्ये शक्ती प्रकट झाली तर तो नक्कीच दुरुपयोग करणार, समाजाला लोबाडणार, समाजाला त्रास देणार आणि झालंही तसंच. आणि त्यामुळं बऱ्याच तांत्रिकांना जिवंतपणे जाळण्यात आलं बंगालमध्ये. अजूनही बंगाल म्हणले की आपल्याला थरकाप उडतो, कारण तिथे बरेच आपल्याला तांत्रिक मिळतात की जे करणी करतात. मग ते बंगाल असेल किंवा आसाम असेल, आसाम गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिर ह्यासाठी प्रसिद्ध होतं पूर्वी. आता पण कामाख्या मंदिरामध्ये आपण गेलो तर ते बरेच आपले असे काही तांत्रिक भेटतील की जे असे आपल्याला चमत्कार दाखवतात. ही सर्व आज्ञाचक्राची कमाल आहे. आणि ह्या आज्ञाचक्राकडं लक्ष असावं ह्या संकेतासाठी ऋषीमुनींनी स्त्रियांना कुंकू लावण्याची प्रथा ठेवली. कारण जी स्त्री ह्या तृतीय नेत्राकडे सारखं लक्ष देईल, कारण तृतीय नेत्रामध्ये शिवभगवंताचा वास आहे, मग त्या शिवभगवंताकडं ध्यान सारखं आपलं लागू लागेल तर काय होईल? समाधी लागेल, ध्यान लागेल, भक्ती निर्माण होईल आणि त्यामुळं साहजिकच स्त्रीचं चारित्र्य भक्कम होईल. हा त्या पाठीमागचा उद्देश होता. परंतु त्याचा लक्षार्थ आपण आता विसरत चाललेलो आहोत. आता ते कुंकू गेलं, टिकली वगैरे आली. कुंकूमध्ये काहीतरी एक सायन्स होतं, पारा होता, काहीतरी होतं. किंवा बरेच महाराज लोक तुम्ही बघाल की कपाळावरती ते चंदनाचा गंध वगैरे भरपूर त्यांनी लेपन केलेलं असतं, जसे की प्रेमानंद महाराज. मग आपण म्हणू शकतो की यांना हे सगळं आडंबर कशाला पाहिजे बाबा. पण त्या पाठीमागं पण एक सायन्स आहे. कारण जेवढं थंडगार ते आपल्या कपाळाला आपण लावू, सगळं लक्ष आपलं तिकडंच जाईल. सगळं लक्ष जर तिकडं गेलं, त्या तृतीय नेत्राकडे जर लक्ष गेलं ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये इतका अद्भुत परिणाम दिसून येतो की त्याला ध्यान लागू लागेल. येन केन प्रकारे मनुष्याने ध्यानाकडे आकर्षित व्हावं, ध्यान शिकावं या उद्देशाने तिलक लावणे, कुंकू लावणे असे प्रकार चालू झाले. कुंकू लावताना पण ते डोक्यावरती टोपी घेणे हे प्रकार आले, हो की नाही. डोकं झाकलेलं असावं असं म्हणतात. आर्थिक अजून पण तुम्ही खेडेगावात जावा, कोणी कुंकू लावू लागलं की स्त्रिया लगेच डोक्यावरती पदर घेतात, पुरुष लोक लगेच डोक्यावरती टोपी घालतात. ह्या पाठीमागे पण सायन्स आहे. कारण तृतीय नेत्राकडे एकदम लक्ष गेल्यामुळे प्रचंड शक्तीचा स्फोट होऊ शकतो. प्रचंड शक्तीचा स्फोट होऊ नये म्हणून पटकन डोक्यावरती काहीतरी एक आवरण असेल तर ती शक्ती ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन जाणार नाही, ती शक्ती आपल्या डोक्यामध्ये स्थिर राहील, हा त्याचा उद्देश होता. म्हणून ऋषीमुनी लोक डोक्यावरती केस वाढवायचे. डोक्यावरती केस वाढवण्यापाठीमागं पण एक विज्ञान आहे की ध्यानामुळं जी मिळाली शक्ती ती डोक्यावरती केसांचं ओझं असेल तर ती डोक्यामध्ये स्थिर राहते, तिथून ती ब्रह्मांडामध्ये
विलीन होत नाही. हा त्या पाठीमागे उद्देश होता. आता तुम्ही म्हणाल की बौद्ध संप्रदायामध्ये तिथे तर कुठलेच महाराज लोक, संन्यासी लोक केस ठेवत नाहीत. बुद्धांचा मार्ग निराळा होता. बुद्ध म्हणायचे की आपल्याला सिद्धी नको आहेत. जेवढी शक्ती आपल्यामध्ये साधनेद्वारे प्रकट होते, योगाद्वारे प्रकट होते, ती सहजपणे ब्रह्मांडामध्ये निघून जावी. या उद्देशाने त्यांनी सर्व मुंडन केलं. आपल्या शिष्यांकडे मुंडन करण्याचा संप्रदाय त्यांनी जागृत केला. सगळे लोक मुंडन करू लागले, संन्यासी लोक. कारण का? त्यांना शक्तीचा संग्रह नको आहे. शक्तीचा संग्रह का नको आहे? कारण त्यांना सिद्धी नको आहेत. सिद्धी म्हणजे आपल्या आत्मिक विकासामध्ये ती एक आडकाठी आहे, असं त्यांना वाटायचं. हे निरनिराळे पंथ, निरनिराळे संप्रदाय ज्याने ज्याने स्थापन केले, त्या धर्मगुरूंना जे वाटलं तसं त्यांनी केलेलं आहे. परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, तर ह्या सर्व ऋषीमुनींच्या डोक्यामध्ये भरपूर केस आहेत. कारण का? तर केस वाढवून त्या शक्तीचा संग्रह करावा आणि त्या शक्तीच्या संग्रहाद्वारे जगाचा काहीतरी उद्धार व्हावा, सिद्धींचा चांगला वापर व्हावा, असा त्या पाठीमागे उद्देश होता. तर तृतीय नेत्राचं फार अद्भुत कार्य आहे. आणि पूर्वी जे ऋषीमुनी होते बघा तुम्ही, ते काही करत नव्हते. जसं की एक आश्रम होतं, छोटीशी जाता जाता एक मला घटना आठवते. त्या आश्रमामध्ये गुरुकुल पद्धती होती. पूर्वीचे जी विद्यार्थी होते, आजच्यासारखा शाळा कॉलेज नव्हतं. सगळं घरभार सोडून जावं लागायचं. आई वडील सगळ्यांचा त्याग करून गुरुग्रही राहून, गुरुग्रही कष्ट करून ते सगळं विद्या वगैरे संपादन करावं लागायचं. तेव्हा एक विद्यार्थी तो गुरुजींना म्हणतो की त्याला आपुलकी वाटली त्या विद्यार्थ्याला, म्हणून तो आपल्या गुरूंना म्हणतो की आज मला केळीचं शिकरण खावंसं वाटत आहे. घरी असतो तर बहुतेक मी आई वडिलांना सांगितलं असतं, आणि आता तुम्हीच माझे आई वडील आहात. गुरु तुम्ही हो माता, तुम्ही हो पिता असं म्हणतात. माझी सहज प्रामाणिक ही इच्छा आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं. मग ते गुरु महाराज म्हणाले की अरे, तुझ्या कर्तव्य कर्मामध्ये तू राहा, तुझी ही सदिच्छा पूर्ण हो, असं ते गुरु महाराजांनी आशीर्वाद दिला. आता गुरु महाराजांचा तृतीय नेत्र जागृत होता. त्यांची संकल्पशक्ती बलाढ्य होती. ते जेव्हा असं म्हणाले की ह्या माझ्या शिष्याची इच्छा पूर्ण हो, हा सत्य संकल्प, ही सदिच्छा त्यांनी जेव्हा प्रकट केली, तेव्हा त्या आज्ञाचक्रातून काही वेव्ज बाहेर पडले म्हणे. आणि असं म्हणून एक तासभर पण झाला नसेल, गावातील एक भक्त येतो आणि तो म्हणतो की आज आम्ही ऊसापासून रस काढत आहोत आणि त्या रसापासून आम्ही गूळ निर्माण केलेला आहे. तर तो गुळाची एक ठेप त्यांनी आश्रमाला दान दिलं. अजून एक तासभर गेला नाही, एखादी बाई आली आणि ते म्हणतात की गुरु महाराज, तुमच्या आशीर्वादामुळं केळीचं बन छानपणे फुललेलं आहे, तर हे केळीचा घड आम्ही तुम्हाला देत आहोत. तर तिने ते केळीचा घड आणून दिला. आता गूळ आलं, केळीचा घड आला. आणखी एक बाई येते आणि ती म्हणते की गुरु महाराज, तुमच्या आशीर्वादामुळं दूध दुभतं काही कमी नाही आमच्याकडे. तर तिने एक 15-20 लिटर दूध ते देऊन गेली. आता बघा, दूध आलं, केळी आली, गूळ आलं, आणि गुरु महाराज ते लगेच त्या शिष्याला बोलवतात. अरे बाळा, तू म्हणाला होतास ना केळीचं शिकरण तुला खावंसं वाटतं, आलंय बघ. त्याकडे बोट दाखवून ते गुरु महाराज म्हणतात की यापासून तू केळीचं शिकरण कर आणि आपल्या सर्व मित्रांना, सर्वांना, मठामध्ये येणाऱ्या लोकांना सर्वांना खाऊ घाल आणि तू पण खा. बघा बरं का कसं आहे. त्या गुरु महाराजांची सत्यशक्ती, जे ते सत्यामध्ये होते, हो की नाही, त्यांचा तृतीय नेत्र जागृत होता. त्यामुळं हे प्रकृतीमध्ये हे सर्व काही आपल्या पण घडत जातं. प्रकृती त्यासाठी तयारच बसलेली आहे. पुरुषांनी फक्त ती इच्छा प्रकट करावी आणि ती प्रकृतीमध्ये ह्या सर्व घटना जुळून येतात. त्यांना आपल्या पण सद्बुद्धी झाली त्या भक्तांना की आपण मठाला हे नेऊन द्यावं. आणि तुम्हालाही पण हे जाणवेल की जेव्हा तुम्ही साधना करू लागाल, जेव्हा जेव्हा हा तृतीय नेत्र जागृत होत जाईल, तेव्हा तेव्हा तुम्ही जी जी काही अपेक्षा कराल, जी जी काही इच्छा कराल, ते तात्काळ घडून येत आहे हे तुम्हाला दिसून येईल. आणि त्यासाठी पतंजली महर्षींनी हे यम नियम आसन वगैरे सांगितलं. कशासाठी सांगितलं? डायरेक्ट समाधीची अवस्था का नाही सांगितली? पण समाधीमध्ये शक्ती दडलेल्या आहेत.
ध्यानामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे आणि साधक जर मनाने शुद्ध नाही झाला, शरीराने परिशुद्ध नाही झाला, चित्तशुद्धी नाही झाली आणि अचानकपणे जर आपल्याला ह्या प्रकृतीच्या प्रचंड शक्ती आपल्या हाती आल्या, तर तो स्वतःचंही वाईट करू शकतो आणि तो समाजाचं, लोकांचं पण तो वाईट करू शकतो. यासाठी हे सर्व साधना सांगण्यात आलेली आहे. जसं की एखादं लहान मूल आहे, त्याला पण आपण चाकू दिली समजा, चाकू दिलं तर ते काय होईल? ते मूल त्याला माहीत नाही ना चाकूचा वापर कसा करावा. ते स्वतःलाही अपाय करून घेऊ शकेल किंवा दुसऱ्याला पण ते जाऊन ते चाकूने अपाय करील, होय की नाही? तर चाकू कसं चालवावं हे अगोदर त्याला शिक्षण द्यावं लागेल. त्याचं मन शुद्ध करावं लागेल. तो जाणकार झाला की मग त्याला आपण चाकू द्यावी, होय की नाही? शक्ती आंधळ्या असतात. प्रकृतीमधल्या शक्ती ह्या सर्व आंधळ्या असतात. आपण जसं ते वापरू तसं ते तिथं घडणार आहे, होय की नाही? त्या शक्तीला काही माहीत नाही आहे. तुम्ही जी ऑर्डर द्याल ते करणार आहे. म्हणून चित्तशुद्धी झाल्याशिवाय शक्तीकडे जाऊ नका, असे जाणकार ऋषीमुनी सांगतात. तर असली व्यक्ती की ज्याचं आज्ञाचक्र पूर्ण जागृत झालेलं असतं, त्यांनी कुठल्याही वस्तूचा संकल्प करेल, त्या कुठल्याही वस्तूची तो इच्छा करेल, तर ते तात्काळ घडू लागतं. आणि हे घडण्यासाठी पण हे आज्ञाचक्र पूर्ण जागृत असावं लागतं. आता काही लोकांचे आज्ञाचक्र थोडेसे पर्सेंटेज जागृत झालेले असतात. मग ते थोडं-थोडं सावकाशपणे ते परिणाम दिसून येतो. काही लोकांचा तात्काळ परिणाम दिसून येतो. पूर्वीचे ऋषीमुनी त्यांचं आज्ञाचक्र फार जागृत होतं, त्यामुळे ते तात्काळ दिसून यायचं. अलीकडं तेवढा वेळ पण नाही आपल्याला साधना करण्यासाठी आणि तेवढं जाणून घेण्याचं कुतूहल पण, जिज्ञासा पण फार कमी आहे हो समाजामध्ये. सगळे आपापल्या कम्फर्ट झोनमध्ये जगत असतात. सगळे भौतिक सुखाच्या पाठीमागं लागलेले असतात. तेच कमवणं, खाणं, पिणं, ह्या पलीकडं आपलं जीवन आहे का हो? एक आपलं कम्फर्ट झोन आहे. ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण पडायलाच तयार नाही आहोत. ह्या प्रकृतीच्या दिव्य शक्ती, गूढ शक्ती असतात का नसतात? याविषयी आपण विचार करतो का? ते मिळवण्याची गोष्ट तर लांबच राहिली. विचार करायला पण आपल्याला वेळ नाही. आता मी इकडे-तिकडे सगळीकडे फिरतो ना, हे सर्व सांगू लागलं ना, की लोक हसतात. "काय सांगतायत हे स्वामीजी? हे सर्व असं घडतं का? शक्य आहे का?" आजच्या ह्या काळामध्ये हे शक्य आहे का? पूर्वी मीराबाई तिला विष देण्यात आलं आणि त्या विषाचं रूपांतर अमृतामध्ये झालं म्हणे. ह्या सर्व कपोलकल्पित कल्पना असतील असं वाटतात. आणि भक्त प्रल्हाद म्हणे, त्याच्या वडिलांनी हिरण्यकशिपूनी त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं म्हणे. उंच कड्यावरून लोटून दिलं म्हणे. हां, जे पागल हाती असतात, वेडे झालेले मोठमोठे हत्ती त्याच्या पायी दिलं म्हणे. मग एवढं सर्व केलं तरी पण भक्त प्रल्हादाला काहीच घडलं नाही. हे सर्व कपोलकल्पित घटना असतील असं आपल्याला वाटतं, पण हे सर्व काही सत्य आहे. याच्यामध्ये थोडीशी पण काही चूक नाही. असं घडू शकतं. केव्हा घडू शकतं? हे आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर. आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी अगोदर आपलं विल पॉवर वाढवावं लागेल. इच्छाशक्ती आपल्यामधली वाढवावी लागेल. इच्छाशक्ती म्हणजे काय? संकल्पशक्ती म्हणजे काय? की आपण जे मनामध्ये संकल्प करतो, ते आपण केलंच पाहिजे. तिथं कुठलं आलस्य, आळमटळम करणं, उद्या बघू म्हणणं, असं केल्यामुळं आपली संकल्पशक्ती कधीच जागृत होणार नाही, हो की नाही? हे फार महत्त्वाचं आहे बघा. मनाच्या विचाराला अत्यंत विचाराचं वादळ आपल्यामध्ये निर्माण होत असतं आणि तुम्ही बसून त्याला किती थांबवण्याचा प्रयत्न करता, किती विचार, काय विचार, ते थांबतच नाही तो विचार. जेवढं ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू, तेवढं आणखी ते विचारांचं वादळ, तुफान वादळ उठलेलं दिसून येतं. परंतु ज्याचं आज्ञाचक्र तर जागृत झालं आहे आणि तो आज्ञाचक्रामध्ये जाऊन म्हणाला, की "हे विचारा, तू थांब." मग ते विचार तिथेच थांबतील मग. काही क्षणातच ते विचार तिथे थांबतील. कुठल्याही भावना उचंबळून येत असतील, तर त्या भावनेला त्यांनी आज्ञा दिली, की तिथेच थांब. तर ती भावना तिथेच थांबून जाईल. आणि आपलं बघा, आपलं जीवन कसं आहे? कुठली तर भावना उठली समजा, तर ती पूर्ण होईपर्यंत आपण गप्प बसतो का? थोडं तरी संयम आहे का आपल्या मनावरती? चहा प्यावंसं वाटलं, तर लगेच आपण पितोच.
बायकोनं नाही करून दिलं की आपण खटपट करून चहा करून घेणार. शेवटी आपल्याला पण ते शक्य झालं नाही, तर शेवटी आपण हॉटेलात तरी जाऊन ते पिणारच, होय की नाही? म्हणजे आपण किती वासनेमध्ये आहोत पहा. मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह असे प्रकार आपल्या जीवनामध्ये आहेत का? कुठली तरी साधनं आपल्याला माहीत आहे का? आणि बघा ही कठोर तपश्चर्या जो करतो ना, त्याचं आज्ञाचक्र जागृत होतच होतं. आता ते पूर्वीचे जे कठोर ऋषीमुनी होऊन गेले, काही-काही दुष्ट लोक पण होऊन गेले भस्मासूर. आणि हे तपश्चर्या करण्यामध्ये फार कठोर होतं. त्यांचं पण ते आज्ञाचक्र जागृत होत होतं. आणि मग त्यांचं आज्ञाचक्र जागृत झाल्यामुळे त्यांना जो वर हवा असायचा, ते ब्रह्मदेवाकडून ते प्राप्त करायचेच. भले ते जगाचं अहित करतील, जगाचं अकल्याण करतील, समाजकंटक असतील, तरी पण ते आज्ञाचक्र ते आज्ञाचक्र आंधळं आहे म्हणून मी पूर्वीच सांगितलं तुम्हाला. त्याला फक्त आज्ञा द्यायची पुरसत ते पूर्ण करून दाखवतं ते. तेव्हाच्या तेव्हा ते वर्क होऊन जातं. हे एक इंगित सांगण्यासाठी आज्ञाचक्र हे आंधळं आहे. जागृत करावं लागेल आपल्याला. पण ते जागृत केव्हा करायचं? अगोदर मन शुद्ध करून घ्यायचं, अगोदर मन पवित्र करून घ्यायचं आणि त्यानंतर ध्यानामध्ये बुडावं लागेल. आणि जेवढं ध्यानामध्ये बुडू, तेवढ्या प्रकृतीच्या अद्भुत शक्ती आपल्यामध्ये प्रकट होतील. आता हिप्नॉटिझम शक्ती आहे, मेस्मरिझम असं म्हणतात. ते पण आज्ञाचक्रामुळेच जागृत होतं. आपण यूट्यूबमध्ये वगैरे पाहिलं असेल की सोन्याच्या दुकानामध्ये काही लोक येतात आणि ते माझ्या डोळ्यामध्ये बघ असं म्हणतात, ते काही चोर लोक. आणि हे दुकानदार लोकांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं की ते लगेच हिप्नोटाईज होतात. मग ते काही क्षणातच ते बेशुद्ध पाडतात आणि सगळं सोनं घेऊन ते लंपास होतात. किती दुरुपयोग बघा, किती दुरुपयोग आहे बघा हा. आज्ञाचक्राचा हा दुरुपयोग आहे, होय की नाही? विचार, भावना ते सगळं बंद पडून जाईल. एखाद्या व्यक्तीचं आज्ञाचक्र जागृत झालं ना, तर तो सर्व काही बंद पाडण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. अगोदर आपल्याला प्रकृतीच्या शक्ती जर वश करायच्या असतील ना, तर प्रकृतीला वाकवता आलं पाहिजे. आता प्रकृती, आपल्या शरीरामध्ये प्रकृती, शरीर पण प्रकृतीचा भाग आहे. मग आता शरीर आपल्याला क्षणाक्षणाला काय काय मागत असतं ना, मग ते मागितल्यानंतर ते लगेच देऊ नका तुम्ही. ह्या शरीराला जेवण हवंसं वाटतं, चमचमीत खावंसं वाटतं, ह्या शरीराला दारू प्यावंसं वाटतं, ह्या शरीराला अगदी मऊ गादी हवी झोपायला, हो की नाही? भोग करण्यासाठी स्त्रिया पाहिजेत. आता एकच बायको त्याला पुरेना. हां, जी बाई दिसेल तिकडं मन जाऊ लागलं, दुर्योधनासारखं, रावणासारखं. मग असं केल्यामुळं आपली संकल्पशक्ती, ते आज्ञाचक्र जागृत होईल का? शक्यच नाही आहे. इंद्रियावरती फार कठोर आपल्याला इंद्रिय निग्रह असायला हवा, मनोनिग्रह असायला हवा. तेव्हा ह्या प्रकृतीच्या शक्ती आपल्याला गिफ्ट रूपात तो परमात्मा देतो. परमात्मा म्हणतो की भले तू आपलं इंद्रिय निग्रह करत आहेस ना साधका, हे घे, माझ्याकडे असलेला प्रचंड शक्ती तू वापर. तो देवच, देव म्हणा, निसर्ग म्हणा, तो आपल्या शक्ती आपल्याला वापरायला देतो साधकांना. आता साधकांना हे संपूर्ण त्याचं स्वातंत्र्य आहे की तो वापरूही शकतो किंवा तो वापरू शकणार नाही. जे ज्ञानी लोक असतील, ज्यांना मोक्षाची अपेक्षा असेल, ज्यांना फक्त ज्ञान हवं आहे, ते ज्ञानाकडे जातील, शक्तीचा वापर करणार नाहीत. आणि ज्यांना अजून शक्तींचा वापर करावासा वाटतो, जगामध्ये काहीतरी बदल करावासा वाटतो, भले ते सात्विक काम असेल, मग ते वापरत जातात, होय की नाही? सात्विक शक्ती वापरत जातात, जगात त्यांची कीर्ती होते. विवेकानंद योगी, फार मोठे योगी, त्यांनी आपल्या शक्तींचा चांगला वापर केला, ज्ञानासाठी वापर केला. बघतोय ना आपण, ते किती जगप्रसिद्ध झाले. काय त्यांचं ज्ञानाचं तेज होतं. चेहऱ्यावरती पण तेज कसलं प्रचंड होतं. कुठलीही स्त्री आली की ते पायाकडं पाहायचे. परदेशामध्ये कुठली तरी स्त्री आलेली असताना चक्क तिला नकार दिला. तुमच्यासारखंच मला एक मूल हवं आहे, म्हणून तुमच्याशी मी लग्न करू इच्छिते, अशी ती स्त्री म्हणते. तिथे दुसरा कुठला योगी असता तर पटकन तो तयार झाला असता, परंतु ते विवेकानंद होते. मग ते विवेकानंद काय म्हणतात, अगं वेडी, तुझ्याशी लग्न करून ते गोंडस मूल जन्मणार कधी? आत्ताच्या आत्ताच मी तयार होतो ना, तू आत्ताच मला तुझं लेकरू मान, मी तुझा मुलगाच आहे. बघा कसली इंद्रिय संयम कसा आहे बघा. मग त्यामुळं त्यांचं आज्ञाचक्र जागृत होतं. आज्ञाचक्र जागृत झालं की प्रचंड स्मरणशक्ती पण निर्माण होते. विवेकानंदांविषयी सांगितलं जातं की एकदा त्यांनी ग्रंथ वाचून काढला
की त्या ग्रंथातल्या कुठल्या पेजवरती काय माहिती आहे ते विचारलं की ते पटपट सांगू लागायचे. सर्व काही त्यांना तोंडपाठ होऊन जात होतं. किती फोटोग्राफिक त्यांची मेमरी पॉवर असेल बघा. एकदम प्रिंट होऊन जावं त्या मेंदूमध्ये. रामकृष्ण परमहंस पण म्हणतात ना, की ज्यांनी 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केलं, त्यांच्या शरीरामध्ये मेधा नाडी नावाची एक नवीनच नाडी तयार होते आणि ती असे विचित्र चमत्कार ती दाखवू शकते. होय ना? तर फार अद्भुत आहे आज्ञाचक्राविषयी. श्वास पण थांब म्हणून श्वासाला आज्ञा दिली. समजा की ज्यांची संकल्पशक्ती जागृत आहे, विल पॉवर जागृत आहे, त्यांनी श्वासाला पण जर आज्ञा दिली ना, तर तो श्वास पण तसाच थांबू शकतो त्याच ठिकाणी. आता बरेच वैज्ञानिक लोक, बरेच ऋषीमुनी आपले श्वासच बंद पाडायचे. श्वास न घेताच ते जिवंत असायचे समाधी स्थितीमध्ये. जिवंत होण्यासाठी श्वास घ्यावाच असंही काही नाही आहे. कारण का की प्रकृतीवरती कसा अधिकार गाजवायचा आहे आपल्याला माहीत नाही आहे. आपल्यामधला पुरुष दुर्बळ झालेला आहे, कारण तो भोगात पडलेला आहे. आपल्यामध्ये जो आत्मा आहे त्याला आपण पुरुष असं समजूया, होय की नाही? व्यक्तीमध्ये, समष्टीमध्ये त्याला शिव म्हटलं जातं, व्यष्टीमध्ये तो जीवात्मा. हा जीवात्मा इंद्रिय भोगामध्ये पडलेला असल्यामुळं तो दुर्बल आहे आणि प्रकृती पॉवरफुल आहे. प्रकृती पॉवरफुल असल्यामुळं प्रकृती आपल्यावरती अधिकार दाखवते. प्रकृतीला कसं आपल्याला आपला वापर करून घ्यावा तशी ती वापर करून घेते प्रकृती ह्या जीवात्म्याकडून. प्रकृतीला वाटतं की आपण गप्प बसू नये, आपण इंद्रिय भोगात पडावं, म्हणून ते मुलं जन्मून घ्यायची आहे त्यांना प्रकृतीला. म्हणून आपण मुलं जन्माला घालत चाललेलो आहोत. कारण निसर्गाला वंश सातत्य टिकवायचं आहे, म्हणून त्या निसर्गाने त्या प्रकृतीने आपल्याला कामवासना दिली आणि आपण आंधळेपणानं त्या कामवासनेमध्ये पडतो आणि कामवासनेमध्ये पडल्यामुळं ही पिलावळ सगळी जन्मते, होय की नाही? वंश सातत्य टिकवून ठेवावं असं प्रकृतीला वाटतं. प्रकृतीच्या हाताचं एक भावलं आपण होतो आणि आपण प्रकृतीपणे म्हणजे प्रकृती सध्या महत्त्वाची आहे आणि आपण एक बाहुली आहोत. प्रकृती आपल्याला नाचवत आहे, परंतु ही सर्व क्रिया उलट करावी लागेल. आपणच प्रकृतीला नाचवायला हवं, हे लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. वास्तविक पुरुष प्रचंड बलवान आहे, पुरुषाची प्रचंड शक्ती आहे, परंतु तो भोगात पडलेला असल्यामुळं सध्या प्रकृती त्याला नाचवत आहे. याच्या उलट पुरुष जर पॉवरफुल झाला, आतलं शिवतत्व जर जागृत झालं, आज्ञाचक्राकडे आपण लक्ष देऊ लागलो, ध्यानामध्ये आपण रममाण झालो, तर उद्या त्या शिवभगवंतासमोर ही प्रकृती नतमस्तक होते. उलट तो शिवभगवंतच त्या प्रकृतीवरती अधिकार दाखवू शकतो, अधिकार गाजवू शकतो. तिबेटमध्ये जे लामा असतात, दलाई लामा, तिथले मोठमोठे जे मठ असतात, त्या मठामध्ये जगद्गुरूंचं निर्णय करायचा असतो, तर तिथे ते बरेच संन्यासी लोक, लामा असं म्हणतात त्या तिबेटियन संन्यासी लोकांना, ते तयार होतात की आता मी या गादीवरती बसणार आहे. तर तिथला जो अधिकारी वर्ग आहे त्यांचं एक ते पंच असतं, पंच कमिटी असते. ते ऋषीमुनी सांगतात की अरे तू जगद्गुरू होऊन तू येतोयस, असे हजारो लोक येतील, पण तुझी योग्यता काय? तू फार छान प्रवचन सांगतो म्हणजे आम्ही लगेच तुला बसवणार का त्या पीठावरती? नाही. ज्यांनी प्रकृतीला जिंकलेलं आहे, ज्याच्याकडे संकल्पशक्ती आहे, ज्याच्याकडे इंद्रिय निग्रह करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे मनोनिग्रह आहे, ज्याच्याकडे प्रचंड वैराग्य आहे, प्रचंड तेज आहे, विवेक आहे, त्या व्यक्तींनाच तिथं आम्ही बसवणार. आणि त्यासाठी ते परीक्षा करायचे. परीक्षा कशी करायची? तर त्या हिमालयामध्ये बर्फ जिथं पडतो ना, जितकं अत्यंत कमी डिग्रीचं तापमान आहे, अत्यंत थंडी आहे, 0° पण खाली तापमान आहे. आता 0° कमी म्हटल्यानंतर मग तिथे पाण्याचं बर्फ होऊन जातं. तशा ठिकाणी ध्यानाला ते बसवायचे. समजा की आता 100 लोक आलेले आहेत त्या पीठावरती बसण्यासाठी, आपला अधिकार सांगत की मलाच बसवा म्हणून. तेव्हा ते पंच कमिटी म्हणायचे की तुम्ही ध्यानाला बसा. ध्यानाला बसून अशा कडकडीत थंडीमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही शरीराला घाम आणून दाखवा. आता शरीराला घाम केव्हा येणार आहे? जेव्हा आपल्यामध्ये उष्णता वाढते. भर उन्हाळ्यामध्ये उकाड्याच्या वेळी आपल्याला शरीरातून घामाच्या धारा वाहतात. आता थंडीच्या दिवसात घाम कसा येईल बरं, होय की नाही? हे अत्यंत विरुद्ध काम आहे. बाहेर तर प्रचंड थंडी आहे, प्रकृती थंडी देत आहे,
पण आतल्या पुरुषांनी थंडीचा स्वीकार करायचा नाही. थंडीचा परिणाम जे शरीर कुडकुडणं, रक्ताचा बर्फ होणं, हे सर्व क्रिया थांबवून आतल्या संकल्पशक्तीद्वारे आपण काय करायचंय, थंडी घ्यायची नाहीये. थंडी न घेता उलट शरीरामध्ये इतकं तापमान वाढवायचं आहे, इतकी उष्णता वाढवायचं आहे की बाहेरच्या थंडीचा परिणामच होऊ नये. हे अत्यंत शक्य आहे. ह्याला आजच्या वैज्ञानिक लोक हसू शकतील, आजचे वैज्ञानिक लोक, पण हे अत्यंत सत्य आहे. याचंच चांगलं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या शरीरातली उष्णता संकल्प शक्तीद्वारे इतकी वाढवली, ते पोटामध्ये समान वायू असतं म्हणे, समान अग्नी असतं म्हणे. तो समान अग्नी त्यांनी इतका वाढवला की अक्षरशः शरीर त्यांची पाठ असं लोखंडासारखं, लोखंड तापल्यानंतर जेवढं लाल होतं ना, तसं लाल झालं म्हणे. आणि त्यानंतर तिच्या बहिणीने मुक्ताबाईंनी त्याच्यावरती मांडे भाजले असं सांगितलं जातं. ही पण कपोल कल्पना नाही आहे, ही पण कल्पित घटना नाही आहे, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. फक्त एवढं, आपल्याला ह्या प्रकृतीच्या शक्ती माहीत नाही आहेत. त्या शक्ती आपण प्राप्त करणं, अवगत करणं ही लांबची गोष्ट आहे. माहीत पण नाही आहेत, आपण हसतो या सर्व गोष्टीला, परंतु हे सर्व शक्य आहे. ज्यांनी अध्यात्मामध्ये प्रगती केलेली आहे, ज्याला आज्ञाचक्राचा चमत्कार माहीत आहे, आज्ञाचक्रामध्ये जसं स्थिर होता येऊ लागेल तशा ह्या प्रकृतीच्या दिव्य शक्ती आपल्याला वश होते. हो की नाही? हे समजून घ्यावं सगळं. विशुद्धी चक्रानंतर जे चक्र येतं ते आज्ञाचक्र, त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. त्या दोन्ही भोवयांच्या मध्ये ते स्थिर आहे. ह्याचा लक्षार्थ समजून घ्यायचा असेल ना, तर त्याला आपण विवेक असं म्हणूया. दोन डोळ्यांनी आपण काय पाहतो, हे जग पाहतो. चर्मचक्षुद्वारे पदार्थच दिसणार आहे. जगामध्ये पदार्थ पाहायचा असेल तर दोन डोळे पाहिजे, हो की नाही? डोळे पण पदार्थच आहेत आणि बाहेरचं जग पण पदार्थच आहे. परंतु अपदार्थ पाहण्यासाठी, चैतन्य पाहण्यासाठी, अदृश्य शक्ती पाहण्यासाठी तिसरा नेत्र पाहिजेच पाहिजे. त्यालाच आपण विवेक असं म्हणूया. लक्षार्थ काय घ्यायचा? विवेक. आता डोळे मिटून तुम्ही आठवा बरं, तुमचं घर आठवा, बायका लेकरांना आठवा, डोळ्यासमोर येते की नाही? तुमचं शेत आठवा, आठवून पहा. मग हे कुठल्या डोळ्याला दिसतं? हे दोन डोळ्याला दिसतं का? दोन डोळे तर मिटलेले आहेत. मग तिसरा डोळा कुठला? मनाचा डोळा, मनःचक्षु. आपण त्याला अंतःचक्षु म्हणतो. तोच तृतीय नेत्र आहे. तृतीय नेत्र ज्याचा जागृत होईल त्याच्यामध्ये विवेक शक्ती प्रकट होईल, विवेकाची शक्ती प्रकट होईल, सारासार विचार करण्याची शक्ती, की ज्या शक्तीचा अभाव आजच्या तरुण पिढीमध्ये आहे. आपल्याला निर्णय घेण्याची शक्ती नाही आहे. आपण जास्तीत जास्त चुकीचे निर्णय घेत असतो, कारण आपल्याला चर्मचक्षुमध्येच जगायची आपल्याला सवय आहे ना. आपल्याला ते ज्ञानचक्षु माहीतच नाही आहे. तृतीय नेत्राची कल्पनाच माहीत नाही आपल्याला. तृतीय नेत्र कुठं असतो, तिसरा डोळा असतो म्हणे. हे सगळं आपल्याला खोटं वाटतं, परंतु शक्य आहे. निसर्गाने आपल्याला ते देऊनच पाठवलेलं आहे. ते फक्त जागृत करण्याची फुरसत. जागृत तुम्ही केलं ना, मग बघा त्याचे चमत्कार, असे विचित्र चमत्कार घडून येतील जीवनामध्ये. प्रत्यक्ष मी स्वतः पण ते अनुभवलेलं आहे, हो की नाही? हे 6वं केंद्र आहे, अत्यंत प्रमुख केंद्र आहे. ह्याच माध्यमाद्वारे, ह्या शक्तीद्वारे मनुष्य आपलं संपूर्ण व्यक्तित्वच तो रूपांतरित करू शकतो. आपल्यामध्ये ज्या निगेटिव्हिटी आहेत, आपल्यामध्ये जे अवगुण आहेत, ते सर्व तो बदलवून टाकू शकतो. जे ऋषीमुनी 12-12 वर्षापर्यंत तप केल्यानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार घडला, देवतांचं दर्शन घडलं, ते तुम्ही काही दिवसातच करू शकता. हा शॉर्टकट मार्ग आहे. आज्ञाचक्र जागृत करण्याची कला जर हस्तगत झाली ना, तर फार लवकर हे देवताचं दर्शन म्हणा, हे सर्व शक्य आहे. फक्त एवढंच की ते सगळं जाणून घ्यावं लागेल, हो की नाही? ही जी परिवर्तन करणारी शक्ती जी आहे, ती सक्रिय करण्याची कला आपल्याला आली ना, तर संपलं हो. पण काय करावं, सर्व आपली आज्ञाचक्र निर्बल आहे. आपलं आज्ञाचक्र कमकुवत आहे, दुर्बल आहे. का? कधी वापरच केला नाही आहे. वैज्ञानिक पण म्हणतात की सुषुम्ना नाडी, हे षटचक्र, हे सर्व आहेत कुठं? दिसत नाही ना डोळ्याला. मग ते सगळं चिरफाड करत बसतात.
मेरुदंड कापून पाहिला, तिथं काय दिसणार आहे सांगा? काहीच नाही. हे सगळं अदृश्य जगामध्ये आहे. हे सगळं एनर्जी बॉडीमध्ये आहे, चैतन्यामध्ये आहे. चैतन्यामध्ये एनर्जी बॉडीमध्ये ही चक्र आहे, षटचक्र. होय की नाही? वैज्ञानिकांना हे सापडलेलं नाही आहे अजून. पण आज ना उद्या ते त्या स्थितीपर्यंत पोहोचतील. अलीकडं ते पण ह्याचा अभ्यास करत आहेत. आणि ते वैज्ञानिक लोक पण ह्याला एका चक्राला एक नावं त्यांनी ठेवलेली आहेत. आज्ञाचक्राला ते पिनियल ग्लँड असं म्हणतात. आज्ञाचक्राला ते पिनियल ग्लँड म्हणतात, की जे 2 डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी आहे. हो की नाही? बरे असो. तर याचा पुढचा भाग आपण उद्या पाहूया. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.